नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वैशालीनगर बस थांब्याच्या दुरावस्थेबाबत सुधारणा करण्याचे भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांचे आश्वासन. ठाण्यात विविध वृक्षांची ओळख व पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याकरता वृक्षावली 2014 प्रदर्शनाचे आयोजन. तर डीपी रस्त्याविरोधी वृंदावनवासियांनी राबवली स्वाक्षरी मोहीम. Waiting for property prices to come down? Great value deals on homes and loans await you in Thane. MCHI Credai presents Thane Property Expo 2014. 17th to 20th Jan 2014, Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वृक्षावली 2014 प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नागरिक क्षेत्रातील झाडांचे जतन व्हावे, तसेच नवीन झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करता यावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून 17 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षावली 2014 या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर हरिचंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. प्राधिकरणाच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या झाडांचे संरक्षण व जतन करणे, दर 5 वर्षातून वृक्षगणना करणे, वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तींना रोपवाटिकेद्वारे रोपं उपलब्ध करून देणे, मोकळ्या जागी रस्त्यालगत उद्यानालगत वृक्षारोपण करून शहरवासियांना मोकळा श्वास मिळावा व हरित ठाण्याची संकल्पना सार्थ ठरावी यासाठीच होणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने गेली 8 वर्ष वृक्षवल्ली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे नर्सरी व कृषीविषयक बी बियाणे, उत्पादने, औषधे, अवजारे, कुंड्या इत्यादींचे एकूण 40 स्टॉल धारकांसह अंदाजे 100 वैयक्तिक स्पर्धक सहभागी होत आहेत. या प्रदर्शनामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या, वामनवृक्ष, हंगामी फुलझाडे, कॅक्टस, गुलाब पुष्प, कटफ्लावर, सुगंधी आणि औषधी वनस्पती, फळांची भाज्यांची मांडणी, छायाचित्रे, रंगचित्रे, उद्यानाची प्रतिकृती आदी लोकांना पाहता येणार आहे. तसेच महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी या वृक्षवल्ली प्रदर्शनाची पाहणी केली. ते आमच्याकडे जेव्हा मागणी करतात की आमच्या इथे झाड आमच्या घरावर आलेलं आहे, पडायला आलेलं आहे, तेव्हा ते मागणी केल्यानंतर आम्ही त्यांना परमिशन देत असताना त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक हमीपत्र घेतो की आपण तिथे एक झाड आपण तोडतायत, आपण 5 झाडं लावली पाहिजे. ठाणे शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जाते. त्यासाठी ह्या वृक्ष जे 7 वर्ष कंप्लीट करून आपण 8व्या वर्षात वर्धापन करत आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे की आपण झाडं कशी जगवली पाहिजे, कशा पद्धतीने झाडाचं देखरेख केलं पाहिजे, यासाठी हे फारच उपयोगी ठाणे शहरासाठी असेल. मी आपल्या माध्यमातून ठाणे शहराला विनंती करेन, त्यांना आवाहन करेन की आपण ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि याच्यातून आपल्याला काहीतरी ते ठाणेकर आल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी घेऊन जातात, त्यांना काहीतरी शिकायला मिळते, अशा प्रकारचं मी त्यांना सांगू इच्छितो. तसेच महापालिकेचा हा चांगला प्रयास असून पुढील जनरेशनसाठी याचा नक्कीच फायदा होईल असे वक्तव्य प्रदर्शन पाहायला आलेल्या शिल्पा जोशी यांनी केले. यंग जनरेशनला ह्याची अजिबात माहितीच नसते. म्हणजे काही काही विद्यार्थी असे पण मी बघितले की ज्यांना गहू कुठे पिकतो, कसा पिकतो हे सुद्धा माहिती नसतं. तर हा जो प्रयास आता ठाणे महानगरपालिकेने केलेला आहे तो सर्वात उत्तम आहे मी म्हणेन. आणि खरोखर सुंदर त्यांनी व्यवस्था केलेली आहे. इथे जो अरेंजमेंट इथली आहे ती फार सुंदर आहे आणि मुलांना ह्याची माहिती व्हावी एकतर, आणि ग्लोबल वॉर्मिंगचा जो आता धसका आपण घेतलेला आहे, आपण रोज बघतो की नवीन नवीन गोष्टी ह्या नेचरच्या होत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे झाडांची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की पुढे ह्याची आपण ग्रोथ करू शकू किंवा पुढचे जनरेशन ह्याच्यात रस घेऊन ते काहीतरी कार्य ह्या क्षेत्रात करतील. आणि त्याच्यासाठी हा जो एक प्रयत्नशील मी म्हणेन आणि उत्तम प्रयत्नशील जो एक प्रयास केलेला आहे इथे ठाणे महानगरपालिकेने, खरोखर सुंदर आहे. पण त्यातून हे जे काही इथे मांडलेलं आहे त्याच्यातनंच आपण मी व्यक्त करू शकते. स्पेशली ही कुंडीतली जी झाडं त्यांनी वाढवलेली आहेत आणि फ्रूट्स वगैरे पण आलेले आहेत, त्याला व्हेजिटेबल्स आलेले आहेत, ते मुलांना बघून डेफिनेटली ह्याच्यातला इंटरेस्ट निर्माण होईल आणि पुढे ह्या क्षेत्रात ती नक्कीच कामं करतील. ह्या आपल्याला जी नेसेसिटी आहे की इतकं इथे कॉन्क्रीट जंगल झालेलं आहे, तर अर्बन फार्मिंग जर केलं लोकांनी तर मला असं वाटतं की पुष्कळशी माहिती इथे प्रसिद्ध होईल. यावेळी औषधतज्ञ शरद चाफेकर, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, उपायुक्त संदीप माळवी, प्रकाश बोरसे आदी उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह मयूर घाग, S9 न्यूज ठाणे. मुलुंड सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टी-वॉर्ड विभागात नेत्र तपासणी शिबिर संपन्न. मुलुंड टी-वॉर्ड विभागात चंदा जाधव या सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त टी-वॉर्ड विभागात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वासन आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम येथे राबवण्यात आला
असून टी वॉर्ड विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. वासन आय केअर सेंटरमधील तज्ज्ञांनी नेत्रांची तपासणी करत आवश्यक ती सल्लामसलतही येथे केली. सकाळपासून सुरू असलेल्या उपक्रमांचा 200हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. सहाय्यक आयुक्त हे कुटुंबाप्रमाणे असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान राखीत हा सामाजिक उपक्रम राबवल्याची माहिती अनिल गोसावी यांनी दिली. की इथे संपूर्ण फॅमिली म्हणजे जसं आपण म्हणतो कुटुंब आहे आणि इथे येणारा सहाय्यक आयुक्त आमचं कुटुंब प्रमुख या नात्याने. याच्या आधी आम्ही 2दा रक्तदान शिबिर वगैरे भरवलं आणि यावेळी आम्ही आज नेत्रचिकित्सा शिबिर वासन आय केअरच्या माध्यमातून त्यांच्या अनुषंगाने आपण हे भरवत आहोत. तर जवळजवळ आपलं तसं बघायला गेलं तर 5वं वर्ष आहे विविध प्रकारचे कार्यक्रम सहाय्यक आयुक्तांच्या वाढदिवशी घेण्याचं. आमचा कुटुंब प्रमुख ही मुळामध्ये आमच्यासाठी एक प्रचंड ऊर्जा असते. तर त्यांच्या वाढदिवशी काहीतरी वेगळं करावं जे समाज उपयोगी असेल. अर्थात हा कार्यक्रम आम्ही फक्त महापालिका पुरता मर्यादित टी विभागापुरता मर्यादित असतो आणि याला मिळणारा प्रतिसाद इतका चांगला असतो की आतापर्यंत जवळजवळ 200 लोकांनी नेत्रचिकित्सा केलेली आहे. यंदाचे हे 5वे वर्ष असून वरिष्ठांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याची प्रथा येथील अधिकारी वर्ग आजही जोपासत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ तरी अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आकाशगंगा पंचगंगा ते वृंदावन या डीपी रस्त्याला विरोध करण्याकरता स्थानिकांनी राबवली स्वाक्षरी मोहीम. पंचगंगा ते वृंदावन या शहर विकास आखाड्यातील रस्त्याचा विकास करावा असा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक सुहास देसाई यांनी पुन्हा एकदा महासभेत सादर केला आहे. या प्रस्तावास वृंदावनवासियांचा तीव्र विरोध असून याने पर्यावरणाची हानी होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक नगरसेवकांच्या आग्रहास्तव हा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये खळबळजनक अशा वातावरणाची निर्मितीही झाली आहे. 2009 साली रस्त्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असताना पुन्हा प्रस्ताव
प्रस्ताव चर्चेस आणल्याने नागरिकांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. ये क्या त्रास क्या हम लोग को आना जाना मुश्किल होता है और सीनियर सिटीजन को बहुत तकलीफ होता है आना जाने के लिए, और वो डालने और क्या रोड आने से अपन को एयर पोल्यूशन, नॉइज पोल्यूशन सब होता है, तो कैसा भी करके उसको प्रोड्यूस करके बंद करना ही पड़ेगा. जैसे हम लोग प्रोड्यूस करेंगे कभी आना नहीं देना. ये प्राइवेट सोसायटी है, जब इसमें मेन रोड आना नहीं देना. DP रोड हा रद्द व्हावा त्यासाठी आम्ही गेले जवळजवळ 10 वर्षापूर्वी आंदोलन केलेलं आणि हा रद्दही झालेला. आता प्रश्न असा होतो की महापालिका जेव्हा एखादा प्रस्ताव आणते, ठराव आणते, तर त्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी तुमची सोय निर्माण हवी आणि जर पूर्वीचा गैरसोय होत असेल तर त्या गैरसोयीला उपाय असावा. इकडे प्रकार आहे की आता जे राबोलीचा एरियाला जो फायदा होणार असं म्हणतंय त्यांना कुठल्या तरीची गैरसोय नाही, त्यांच्या लोकांनी आंदोलन उभारलेलं नाही आहे. अशा वेळेला तिकडचं स्थानिक नगरसेवक काहीतरी एक भावनात्मक मुद्दा की आम्ही काहीतरी करतोय यासाठी जवळजवळ 90% गैरसोय निर्माण करून हा DP रस्त्याचा प्रस्ताव आणणं हे कितपत बरोबर आहे. आता त्याचा तो जो प्रस्तावित ठराव आणणारा नगरसेवक आहे त्याचा मोठे काही भाग आमचा वृंदावनमध्ये होतो, त्याचा वृंदावनकडे दायित्व त्याचा नाही का, तर त्या दृष्टीने त्यांनी तो विचार करावा. जनमोर्चा एक लोक चळवळ यांच्या नेतृत्वाखाली वृंदावन बस डेपोजवळ स्वाक्षरी मोहीमही राबवली गेली. स्थानिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन प्रस्तावाला विरोध केलाय. या रस्त्यामुळे वृंदावन परिसरातील उद्यान उद्ध्वस्त होणार असूनही ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणाचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागणार असल्याचे विकास यांनी म्हटले. पंचगंगा वृंदावन सोसायटी जो DP रोड काही वर्षापूर्वी पण हा प्रस्तावित केला गेला होता, पण त्यावेळेला वृंदावनच्या नागरिकांनी देखील तेव्हा विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव तेव्हा रद्द करण्यात आला होता. पण काही वर्षानंतर परत आता पुन्हा हा उद्याच्या महासभेत प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे वृंदावनच्या रहिवासी सगळे संतापलेले असून त्यांनी हे स्वाक्षरी मोहीम आम्ही त्यांच्या वतीने राबवित आहोत व आम्ही सर्व नगरसेवकांना मागणी करतो वृंदावन रहिवासींतर्फे की त्यांनी त्वरित हा मुद्दा, हा प्रस्ताव रद्द करून वृंदावनच्या रहिवाशांना नवीन वर्षाची भेट द्यावी आणि जोपर्यंत हा प्रस्ताव रद्द होत नाही तोपर्यंत आमची स्वाक्षरी मोहीम आणि जनआंदोलन चालूच राहील. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुणांचाही या स्वाक्षरी मोहिमेत प्रतिसाद लाभला. एकीकडे ठाणे महापालिका पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षवल्ली प्रदर्शन भरविते, तर दुसरीकडे या रस्त्यामुळे बगीचा उद्ध्वस्त होत असून पालिका त्याकडे कानाडोळा करते असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा म्हणजे एखादी स्थानिक स्वराज्य संस्था किती अक्कलशून्य आणि संवेदनाहीन कारभार चालवते आता नमून आहे. कारण तुम्हीच म्हणताय की वृक्षासाठी तुम्ही वृक्षवल्ली सोयरी आम्हाला त्यासाठी अभियान चालू केलं आणि त्याच वेळेला इकडे वृक्ष आणि अगदी बाहेरचा डेरेला वृक्ष ही सर्रास कत्तल होते. हा चक्क म्हणजे विधिनिषेध शून्य कारभार म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. वैशाली नगर येथील बेस्टचा बस थांबा मोडकळीस आला असून प्रवासी सुखसुविधांपासून वंचित, तर स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे दिले आश्वासन. मुरुड वैशाली नगर येथील बेस्टचा बस थांबा हा बेस्ट बसच्या चालकाच्या चुकीमुळे अपघातातून मोडला आहे. 8 ते 9 महिन्यांपूर्वी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस या थांब्यावर आदळली व बस थांबा तुटला. या परिसरातील हा मुख्य बस स्थानक असून बहुतेक नागरिक, शाळकरी मुले, कॉलेजचे युवक येथून प्रवास करतात. अपघातामुळे थांब्याचे छप्पर तुटल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. काही दिवसांपूर्वी बेस्ट बसची भाडेवाढ झाली असून त्या बदल्यात प्रवाशांना आवश्यक सुखसुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तिकीट दराचा भार हा सामान्य नागरिक सोसतोय, मात्र ते देऊनही वैशाली नगर बस थांब्यावर नागरिकांना पुरेशा सुखसुविधा बेस्ट प्रशासनाकडून दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या थांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणीही केली आहे. रोज या बस स्टॉपवर येतो. इथे या बस स्टॉपच्या अवस्थेमुळे आम्हाला नेहमी त्रास होतो. अर्धा तास आम्हाला इकडे बससाठी थांबावं लागतं, पण बस काही येत नाही. त्याच्यामुळे उन्हामुळे आम्ही रोज कॉलेजचे स्टुडंट्स असल्यामुळे आम्हाला रोज उन्हात उभं राहावं लागतं. याच्यामुळे आम्हाला इथे त्रास होतो. बस काय लवकर नाही येत. वर्षभर आम्ही प्रवास करतो इथे, परंतु बस टोकल्यामुळे पावसाळ्यात इथे बस स्टॉप पूर्ण आतमध्ये गेलेला. आता ऊन येतं, आम्हाला खूप त्रास होतो. याला इथं उन्हात उभं राहावं लागतं तासन-तास. बस वेळेवर येत नाही, त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो खूप. आता समस्या काय, आता सरकार तर महसूल गोळा करते, BST वाल्यांचा अनागोंदी कारभारच आहे आणि बस स्टॉप तोडून म्हणजे ह्यांच्याच कर्मचाऱ्यांनी बस घातली आणि ह्यांनी तोडून टाकलं. आज इथं एवढा लाखो रुपयाचं खर्च करून सुद्धा तर वाया गेलेलं आहे साहेब. इथे तर माणसं आता ज्येष्ठ नागरिक असे उन्हात उभे आहेत. सगळ्यांची इथे म्हणजे कुचंबना होते असाच प्रकार झालेला आहे. त्रास सगळ्यांनाच नाहक सहन करावा लागतो. बसेस पण टायमावर नाहीत.
फक्त इथे तिकीट वाढवणे, यांची गर्दी तिकडे जाते, तिकडनं सगळं, आणि इथे फक्त माणसं उभा लेडीज राहतात, याचा पण काही उपयोग नाही. फक्त मिनिमम शाळेतले 2-4 पोरं अशी कोण असे ते संध्याकाळच्या वेळेस असे उभे राहण्यासाठीच उपयोग यायचा, बाकी कोणासाठी नाही. बनवलाय पण ह्याचा उपयोग काडी मात्र नाही. आणि ह्यांच्याच कर्मचाऱ्यांनी तोडलंय. जे एखाद्या सर्व दुसऱ्याने कोणी तोडलं असतं काय झालं असतं, एवढं त्याच्यावर केसेस झाले असते, सगळं झालं असतं, दंड वसूल केला असता या लोकांनी. आज कोणाकडून दंड वसूल केलेला नाही, फक्त त्या कर्मचाऱ्यावर काही कारवाई केली असेल तेवढंच. पण आज सगळ्यांना त्रास होते, सगळे असे रस्त्यावर उभे असतात. साहेब, मला असं म्हणायचं आहे, आता जे लाखो रुपये खर्च केलेत ते असे पाण्यातच गेलेले आहेत. त्यापेक्षा बसस्टॉपच आता पूर्ण काढून टाकावा याने. सदर प्रकरणाविषयी आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक नगरसेवकांशी चर्चा केली. तर स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीतील चर्चेनंतर लवकरात लवकर या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन S9शी बोलताना दिले आहे. वैशाली नगरचा बसस्टॉप हे 31 जूनला वगैरे काहीतरी त्याचं हे झालेलं आहे. तर माझा फॉलोअप चेअरमॅनपासून सगळ्यांशी झालेला आहे. माझा फॉलोअप चेअरमॅनला पण, आणि मी स्वतः जाऊन भेटलेली आहे. तर ह्याच्या संदर्भात जर बसस्टॉप कमिटी असते ना, त्यांचा निर्णय बाकी आहे. त्यांचा निर्णय आला तर ते बसस्टॉप बांधून दिलं जाईल असे. आणि ते बसस्टॉप जेव्हा ती ड्रायव्हिंग करताना ज्या ड्रायव्हरकडून झालेले आहे ना, तर तो दुसऱ्या दिवशीच रिटायर झाला, म्हणून तो बसस्टॉपचा कोणाच्या निधीतून बांधायचा हा बसस्टॉप कमिटी निर्णयाने त्यांनी घेतलेला नाही. त्यांचा निर्णय झाला की तो लगेच बांधला जाईल. मी तक्रार आपले देईदयाल रोडला जे डेपो आहे तिथे दिलेली आहे. मी स्वतः चेअरमॅनशी भेटलेली आहे, त्यांची माझ्याशी आणि ते बसस्टॉप बस कमिटीमध्ये जे आहेत ना, त्यांनी देखील ते येऊन ती पाहणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह मयूर घाग, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ तरी अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अपंगत्व आलेल्या मोनिका मोरेच्या अपघातानंतर स्थानकावरील खड्डे बुजवण्यास ठाणे रेल्वे प्रशासनाला आली जाग. रेल्वे स्थानकावरील दुरावस्थेमुळे मोनिकाचा अपघात घडला व तिला अपंगत्व आले. रेल्वे प्रशासनाला अपघात झाल्यानंतरच नेहमी का जाग येते असा प्रश्न सध्या रेल्वे प्रवासी करीत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर असाच एक खड्डा होता. मोनिकाच्या अपघातानंतर त्वरितच या खड्ड्याची डागडुजी करणे सुरू आहे. आजवर ठाणे रेल्वे स्थानकावर अनेक राजकीय नेत्यांनी वर्ल्ड क्लास स्थानक बनविण्याचे स्वप्नही नागरिकांना दाखवत पाहणी दौरेही केले. चाकरमानी रेल्वे प्रवासी जीवाची पर्वा न करता कामाच्या स्थळी पोहोचण्याकरिता रेल्वेचाच वापर करतो. दर 6 महिन्यांनी तिकीट दर, मासिक शुल्कातही वाढ केली जाते. मग प्रवाशांना सुविधा पुरविणे ही रेल्वेची जबाबदारी असून प्रशासन त्याकडे पाठ फिरवित असल्याचा आरोप प्रवासी करीत आहे. मला असं वाटतं रेल्वे प्रशासनाने जर त्याच्यावरती व्यवस्थित काम केलं असतं तर असा अपघात टळला नसता. आणि कालच मी सकाळी न्यूजपेपरमध्ये वाचलं असं कारण वाचून खूप वाईट वाटलं. पण रेल्वे प्रशासनाने आपल्या अंगावर घ्यायला मागत नाही. मला असं वाटत नाही सुविधा मिळतात, कारण की जेवढी गर्दी रोज असते तेवढीच असते. तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये प्रवास, सेकंड क्लासमध्ये प्रवास, आणि तुम्ही तिकिटाचे दुप्पट दर जरी केले तरी सोय काहीच नाही. ॲज इट इज आहेच असतात. त्याचबरोबर सकाळी गर्दीच्या वेळी अनेक तरुण मंडळी टप्पावरून प्रवास करतात. त्यावर कारवाईचा बडगा उगारल्यास या प्रकरणास कुठेतरी चाप बसेल असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी पण एक प्रोव्हिजन केली पाहिजे, पण रेल्वे प्रशासन अजिबात लक्ष करत नाही. आणि रेल्वे प्रशासन नुसतं त्यांचं बजेट वाढवत चाललेलं आहे. खूप गर्दी असते ट्रेन आणि मुलं त्याच्या टॉपवर बसून प्रवास करतात, तर त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. अपघात घडल्यानंतर उपाययोजनेपेक्षा त्यापूर्वीच अशा घातक प्रकरणाबाबत कारवाई मोहीम राबवावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. तळरेजा टेक्सटाईलमध्ये कामगार एकता युनियनची गुंडागिरी.
कामगार चळवळीमध्ये नेतृत्व करणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन चांगला असण्याची गरज असते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात उद्योगधंदे टिकवणे व त्यासाठी केलेल्या कामाचा फायदा मिळवून देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हे आव्हानच आहे. अॅडव्होकेट संजय वडावकर यांनी स्थापन केलेल्या टेक्स्टाईल कामगार संघटना ही आजही कार्यरत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून नतद्रष्ट मंडळी स्वतःच्या फायद्याकरिता व स्वतःची संघटना संपुष्टात येत असल्यामुळे ती पुन्हा कार्यरत करण्याकरिता कामगारांना फूस लावत असल्याची माहिती तलरेजा टेक्स्टाईलचे संजय वडावकर यांनी दिली. कामगार युनियन म्हणजे संघर्ष कृती समितीचे भालचंद्र साळवी यांनी आपल्या कामगार एकता युनियन संघटनेची घुसखोरी करीत कामगारांना दमदाटी करीत मारहाण केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. दिलीप सिंग या कामगाराला विरोधकांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असताना पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याची बाबही येथे उघडकीस आली आहे. मैं 11 तारीख शनिवार को 11 बजने में 10 मिनट बाकी था. मेरा नाइट शिफ्ट ड्यूटी था. मैं घर से ऑटो मेरे पास है, ड्राइवर नहीं ले जाता, मैं ऑटो से कभी अपना ले चला जाता हूँ ड्यूटी. ड्राइवर नहीं ले गया था, मैं ऑटो से 11 बजने में 10 मिनट पहले घर से निकला. वहाँ से मैं चला आलोक इंडस्ट्री पवना में है. मैं वहाँ अपने घर से चला ऑटो लेके. मेरे पीछे हमारे बगल का ही उसी कंपनी में कॉन्ट्रैक्ट में काम करता है, मैं परमानेंट वर्कर हूँ, वो भी हमारे साथ में चला. मैं जब कंपनी के पास पवना में टर्न मारने के लिए अपना ऑटो किया तो पीछे से एक वैगन आर गाड़ी स्काई ब्लू कलर की थी. वो आके पीछे से मेरे उसमें ठोका. वो हमको पहले से ओवरटेक कर रही थी, तो मैं समझ नहीं पाया. और मैं जब अपने कंपनी की तरफ ऑटो मुड़ाया तो जल्दी से मेरे राइट से आके मेरे सामने आके ओवरटेक करके खड़ा कर लिया उसने. और मैं उसमें से ड्राइवर मुझसे बात कर रहा, तब तक मैं इधर से देखा कि उस गाड़ी से और आदमी उतर के 5-6 आदमी जो चापर सरिया और डंडा लिए हुए थे मेरे अंदर में ऑटो बैठा था, हमला कर दिया. हमारे दूसरे यूनियन के जो आदमी लोग हैं हमको अपने यूनियन में जबरदस्ती ले जाते, मैं नहीं जा रहा हूँ, इसलिए वो लोग हैं. तो मैं जो है जब देखा कि हमारे ऊपर हमला कर दिया तो ऑटो की वजह से मेरे ऊपर ज़्यादा नहीं मार पड़ रहा था. मैं वहाँ से सोचा कि यहाँ रहूँगा तो हमको मार डालेंगे. मैं वहाँ से सीधा खेरना की तरफ रोड पे ही डिवाइडर के बगल से भगा. मैं अपने कंपनी के सामने जब पहुँचा तो कंपनी के सामने रोड पे जो डिवाइडर है वो गार्डन टाइप बना हुआ है थोड़ा से. तो मैं सोचा कि अभी अगर सामने भागूंगा तो एकदम रोड जो है खाली है, हमको ये खलास कर देंगे. मैं जो है कंपनी की तरफ वो लांघ के भागना चाहा. मैं जैसे वो लांघा, एक मैं लांघा तो उसी में गिर गया, जहाँ थोड़ा ऊंचा है. बस उसी के अंदर वो लोग पहुंच गए. लाठी डंडा आपस में मैं चिल्लाता रहा. तर न्यायालयात तळरेजा टेक्स्टाईल केस चालू असताना संघटनेचा बोर्ड तोडणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे या घाणेरड्या पातळीवर ते उतरले असून धमकावण्याच्या मार्गाचा अवलंबही ते करीत असल्याचे अध्यक्ष संजय वडावकर यांनी म्हटले. तसेच भालचंद्र साळवी हे औद्योगिक शांतता भंग करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी एसनाईशी बोलताना केली. नवी मुंबईमध्ये टेक्स्टाईल प्रोसेसिंगमध्ये आमची टेक्स्टाईल कामगार सभा ही मान्यताप्राप्त युनियन आहे. BIR ऍक्ट जो बॉम्बे इंडस्ट्री रिलेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नवी मुंबईसाठी टेक्स्टाईल उद्योगासाठी आम्ही प्रतिनिधित्व करतो. तिथे कुठच्याही दुसऱ्या संघटनेला काम करण्यासाठी अधिकार नाही आहे. तिथे सर्व कामगारांचे अधिकार आम्ही पालन पोषण करतो. आणि आतापर्यंत आलोक टेक्स्टाईल, तलरेजा याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना परमनंट करणं, त्यांना PF देणं, ESIC देणं आणि भरपूर पगारवाढीचे पगार करणं असे आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत. याच्यामध्ये सातत्याने कामगार एकता ही भालचंद्र साळवी यांची युनियन तिथे लोकांना दहशत निर्माण करणं, लोकांना भूलतापांना बळी पाडणं अशा प्रकारचं काम सातत्याने करत आले आहे. गेल्या काही दिवसापासून ते आमची संघटनेचे मेंबर जास्त होत आहेत हे बघून आता लोकांवरती गुंडगिरी करण्याचे त्यांचे प्रकार चालू आहे. आता माझ्या जवळच ते माझे कार्यकर्ते आहेत, ते आलोक टेक्स्टाईल मधले. त्यांचा गेल्या शनिवारी त्यांच्यावरती त्यांच्या काही लोकांकडून अटॅक झाला. त्यांना आत्ताच परवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आला आणि हे आता तुमच्या समोर उपस्थित आहे. त्यांना कामावरून सुटल्यानंतर सळ्या आणि बाकी दांडुक्याने मारण्यात आलं. ICU मध्ये ऍडमिट होते. आज सुद्धा आम्ही लढतोय. पोलिसांकडे अजून FIR दाखल झाला नाही आणि संबंधितांना अटक होत नाही. ही एका बाजूला चालू असताना दुसऱ्या कंपन्यांमध्ये तलरेजा टेक्स्टाईलमध्ये सुद्धा काही कामगारांना चिथवून आमच्या विरुद्ध जे आमचे मेंबरच नाहीये
तर ते आम्हाला दशरथ येणे की बाबा तुम्ही यांच्या करारनाम्यावरती सही करा, नाहीतर आम्ही तुमच्या घरावरती मोर्चा आणू, ऑफिसवर मोर्चा आणू, असे धमकावणीचे प्रकार आमच्याकडे चालू आहे. तर या संपूर्ण याचा आम्ही निषेध करतो. ही गुंडगिरी आणि झडपशाही चालणार नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने जाणारे युनियन आहोत. कोर्टाच्या मान्यतेने आम्ही काम करतो आहोत आणि जे आमचे सभासद आहेत त्यांच्यासाठीच आम्ही लढणार. जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी लढण्याचा प्रश्न येत नाही. आणि हे पाठीमागून उगाच संघर्ष समिती नाव देणार, पण हे सगळे खेळी ते भालचंद्र साळवी कामगार एकताच्या मार्फत ही गुंडगिरी आणि कामगारांना भडकवण्याच्या आमच्या विरुद्ध आणि कामगार क्षेत्रात एवढ्या पर्सनल लेवलला जाऊन हे करणारी पहिलीच वेळ आहे. तुम्ही कोर्टामध्ये लढा, कंपनीमध्ये लढा, पगारवाढ देत नसेल तर मालकाविरुद्ध लढा, पण आमच्या विरुद्ध दबाव आणून जे आमचे मेंबरच नाही घरावर मोर्चा आणू, नाहीतर तुम्ही सही करा, याचं आम्हाला काहीच माहिती नाही. आमचे मेंबर नाही, त्यांना आम्ही त्यांच्यासाठी कशासाठी आम्ही त्यांच्या पगारवाढीवरती सही करू. अशा प्रकारच्या दुर्दैवी गोष्टी घटना घडलेल्या आहेत गेल्या आठवड्याभरामध्ये. त्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलून त्याचा निषेध जाहीर व्यक्त करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वैशालीनगर बस थांब्याच्या दुरावस्थेबाबत सुधारणा करण्याचे भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांचे आश्वासन. ठाण्यात विविध वृक्षांची ओळख व पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याकरता वृक्षावली 2014 प्रदर्शनाचे आयोजन. तर DP रस्त्याविरोधी वृंदावनवासियांनी राबवली स्वाक्षरी मोहीम. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.